मतांच्या चोरीचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार पुकारला। लोकसभा आणि राज्यसभेच्या 300 खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगावर निघाला, मात्र संसदेच्या गेटवरच पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधींसह सर्वच दिग्गजांना थेट पोलीस स्टेशनमध्ये आणलं। दिल्लीत आज नेमकं काय घडलं पाहूया। मतदारांची डिजिटल यादीची मागणी, मतांच्या चोरीच्या आरोपांची चौकशी करा आणि बिहारच्या मतदार याद्यांमधील कमी होणारी नावं या विरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगावर मोर्चा काढला। मात्र मोर्चा संसदेच्या गेटवरच रोखत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह आंदोलक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जवळपास 1.5 तास खासदारांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा संसद परिसरात आणून सुटका करण्यात आली। निवडणूक आयोग घाबरलं, त्यामुळे 300 खासदारांना कार्यालयात येऊ दिलं नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। 300 एमपीज इलेक्शन कमीशन से मिलना चाहते हैं और कहते हैं कि हम डेलीगेशन लेके आएंगे, हम आपको एक डॉक्यूमेंट देना चाहते हैं। इलेक्शन कमीशन कहता है नहीं, 300 एमपीज नहीं आ सकते हैं। तो यही हालत है, क्योंकि डरते हैं। 300 एमपीज आ गए और वहाँ पे सच्चाई निकल आई और हमने उनको थोड़ा जो उनके काम की सच्चाई है दिखा दी। दैट इज वाई 30 सदस्य को बुलाया इंडी गठबंधन में, वो तय नहीं कर पाया कि वो 30 लोग कौन कौन जाएंगे। जब वो अपना नेता तय नहीं कर पाते हैं, प्रतिनिधि तय नहीं कर पाते हैं, फिर इलेक्शन कमीशन से टाइम मांगा क्यों है। खड़गे जी बोल रहे हैं कि सारा अपोजिशन मेंबर जो वीआईपी है, तो 150 लोग क्या इलेक्शन कमीशन का चेयरमैन कमिश्नर का रूम में 150 लोग घुसेंगे क्या। गेल्याच आठवड्यात राहुल गांधींनी प्रेझेंटेशनद्वारे मतांच्या चोरीचा आरोप केलाय। त्यानंतर इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगावर मोर्चा काढला। मात्र लोकसभा आणि राज्यसभेचे इंडिया आघाडीचे 300 खासदार संसदेच्या गेटवर येताच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी मोर्चा रोखला। त्यामुळे खासदार आक्रमक झाले आणि ठिय्या आंदोलन सुरू झालं। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवांसह काही खासदारांनी तर बॅरिकेटिंगवर चढून उड्या मारल्या। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बसमध्ये बसवलं। पुलिस ने परमिशन नहीं दी। जब सरकार ऑपोजिशन से डरती है तब पुलिस को आगे करती है। आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं। तर राहुल गांधींनी सत्य देशाच्या समोर आलं म्हणून रोखलं जात असल्याचा आरोप केलाय। रियलिटी है, क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है। कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, 1 मैन 1 वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। कर्नाटकातल्या महादेवपुरात विधानसभाच नाही तर महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील बनावट मतांच्या आधारे वोट चोरीचा आरोप राहुल गांधींचा आहे। त्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारच्याही निवडणूक आयोगानं राहुल गांधींना शपथपत्रासह पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र निवडणूक आयोगाच्याच माहितीच्या आधारे चोरी समोर आणल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे। या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे, त्या निवडणूक आयोगाने 4 पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपथेवर सांगा। का हिम्मत नाही यांची? का हे जात नाही तिथे? का पुरावे देत नाही? रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, पळपुटे लोक आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आहे। आपले जी काही रोज पराभव होतो आहे तो पराभव पचवता येत नाही।
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी यांची अवस्था आहे, म्हणून अशा प्रकारे ते वागतायत। अरे भाई उन्हीं का डेटा है, वो अपने वेबसाइट से वही डेटा निकाल दें। मेरा डेटा थोड़ी है कि मैं साइन करूं, उनका डेटा है। आप उठाइए अपना डेटा, हमने आपको ही दिया है, आप उसको अपने वेबसाइट में लगा दीजिए, पता लग जाएगा आपको। मतलब डिस्ट्रैक्ट करने का काम है। दिल्लीत इंडिया आघाडी पुन्हा एकवटली आहे, तर लोकशाहीचं आणि संविधानाचं वाटोळ केल्याची टीका करत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचं चिन्ह असलेला कागद फाडला। हे इलेक्शन कमिशन आहे, हे इलेक्शन कमिशन आहे की असं वाटोळ केलं यांनी या देशाचं, या देशातल्या संविधानाचं, या देशाच्या लोकशाहीचं वाटोळ करून टाकलं, वाटोळ। आणि म्हणून हे असले कागद कचऱ्याच्या डब्यात टाकायचे। निवडणूक आयोगानं 30 खासदारांना भेटण्याची परवानगी दिली होती, पण इंडिया आघाडी सर्व 300 खासदारांवर अडून होती। अखेर खासदार निवडणूक आयोगाऐवजी पोलीस स्टेशनमध्ये आले, नंतर पुन्हा संसद परिसरात आणत त्यांची सुटका झाली। अक्षय मंकनी, दिनेश दुखंडेसह प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।